निसर्गाकडे सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे ॲक्सेप्टन्स. कुठलाही ऋतू येऊ द्या, त्याचं कितीही नुकसान होऊ द्या, तो कधी डगमगून पडत नाही, पुन्हा नव्याने उभारतो. काही होऊ द्या त्याच्यासोबत, तो ॲक्सेप्ट करतो सगळ्या गोष्टी. आता आपल्याच आजूबाजूला बघायला झालं तर एवढं आपण प्रदूषण करतोय, एवढं निसर्गाला त्रास देतोय, छळतोय, तरी पण तो एका शब्दानं आपल्याला दुखावत नाही. कारण प्रेम करणं हा त्याचा धर्म आहे. तो आपल्यावर नितांत प्रेम करतोय. आणि निसर्गाची आणखी एक बाजू अशी आहे, ज्यावेळेस तो खवळतो ना, तो कुणालाही ऐकत नाही. जे सत्य आहे त्या सत्यासाठी तो शेवटपर्यंत लढतो. मग ते पुढं कोणीही असलं ना, तो विचार नाही करत. निसर्ग कधी मोठ्या मोठ्या गोष्टी नाही करत, तो शांत असतो. कारण प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं हे गरजेचं नसतं, शांत राहून सगळ्या गोष्टी करायच्या असतात, हे निसर्ग शिकवतो. त्याचं नेचर गिव्हिंग असल्यामुळे त्याच्यावर प्रेम करायला सगळ्यांना आवडतं. आणि जेवढा तो विशाल आहे ना, तेवढाच तो साधा आहे, सिम्पल आहे. सगळ्यांना जवळ करतो, सगळ्यांना कुशीत घेतो. त्याच्याजवळ जात असताना कोणालाही असं वेगळं वाटत नाही. सगळ्यांसाठी त्याचं अंतःकरण खूप मोठं आहे. सगळ्यांना तो पूर्ण उरतो, एवढा मोठा आहे तो. आणि ते सगळ्या गोष्टी आपण आपल्या आतमध्ये घ्यायच्या असतात, कारण आपण पण त्याचेच एक भाग आहोत. आणि ज्या दिवशी ही गोष्ट आपल्याला रिअलाईज होते ना, त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये एक ग्रँडनेस येतो, एक मोठेपणा येतो. आपण विशाल त्याच्यासारखेच बनायला लागतो, कारण आपण त्याचेच पुत्र असतो.